निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्यासह देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये. धमकी दे दी है सरकार को आपने. आणि सरकारने फार मोडूनच काढलेत लोक. त्याचं काय आता तुम्हाला जर एखाद्याने चापट लावली, तुम्ही गप्प बसता बूम फेकून आणता ना टकोऱ्यात त्याच्या. काल उद्धव ठाकरे आणि आज थेट मनोज जरांगे पाटील नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि युवकांचं आंदोलन सुरू आहे. काल या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील थेट दिल्लीत दाखल झाले आणि आंदोलक अभिजित दिपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, शांततेच्या आंदोलनात ताकद असते हे आम्ही सिद्ध करून दाखवलंय आणि तुमच्या पाठीशी आहोत. जंतर मंतरच्या जागा सोडू नका. ज्यांना आपण मतदान करून निवडून दिलं तेच आज विद्यार्थ्यांसोबत उभे राहिले आहेत. पण त्यांना उलटं करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आणि गोरगरीब जनतेमध्ये आहे. शांततेनं लढा दिला तर न्याय मिळतो, असं सांगत पुन्हा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला किंवा विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही. जर इथे येऊन आंदोलकांवर कारवाई केली तर त्यांना गावात आणि जिल्ह्यात फिरणंही कठीण होईल. आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण क्रूरपणानं जर सरकारनं त्यांच्यावरती हल्ला केलाय तर आपण मदतीला का जायचं नाही. आम्ही ताकते नाहीत. काय असतं बरं का, निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती. तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात हिंडू सुद्धा देऊ शकणार नाही. इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्यासह देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये. इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते. दिल्ली आने वाले हैं, दिल्ली में आंदोलन करेंगे, धमकी दे दी है सरकार को आपने. आणि सरकारने फार मोडूनच काढलेत लोक. त्याचं काय मी आता नुसती धमकीच दिली, फक्त तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात फिरून धमकीच दिली. पण दिली कधी, तुम्ही हाणल्यावर. आता तुम्हाला जर एखाद्याने चापट लावली, तुम्ही गप्प बसता बूम फेकून आणता ना टकोऱ्यात त्याच्या. आमचे लेकरं गोरगरिबाच्या खेड्यातून आलेत आणि तुम्ही इथं, दिल्ली आमची राजधानी आहे, दिल्ली म्हणजे प्राण आहे त्या देशाचा. इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला. तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमचे मायबाप आहेत तिकडं देशात, आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना आणि पोरींना तुम्ही इथं मारायला लागलात. शांत बसणार कसे? क्षेत्रीय मराठीत आम्ही शांत नाही बसू शकत. मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलनाला आणखी वेगळं वळण मिळालंय. आता सरकार या आंदोलनाकडे कसं पाहणार आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.